नमस्ते नर्मदे देवी त्राहिमां भवसागरा आदौ ब्रह्माण्डखण्डे त्रिभुवनविवरे कल्पदासा कुमारी माध्याह्ने शुद्धरेवा वहति सुरनदी वेदकण्ठोपकण्ठैः श्रीकण्ठे कन्यरूपा ललितशिवजटा शङ्करी ब्रह्मशान्तिः सा देवी वेदगङ्गा ऋषिकुलतरणी नर्मदा मां पुनातु नर्मदा मैया की जय नर्मदे हर मातु गंगे हर जटा शंकरी हर नमः पार्वती पतये भगवंताच्या नर्मदा माईच्या सद्गुरु श्री साधू महाराजांच्या असीम अहेतुकी कृपा करुणेच्या फलस्वरूप दुर्लभ असणारी नर्मदा पुराण कथा तुम्हा आम्हा सर्वांना सुलभ झालेली आहे. नर्मदा माईचं विशेष महत्व महात्म्य आपण परिक्रमा करत करत ऐकत आहोत. विविध तीर्थांचा आपण आस्वाद घेत आहोत आणि तीर्थांचा क्षेत्रांचा घाटांचा विविध संगमांचा
आस्वाद घेत आपली चाललेली नर्मदा परिक्रमा आहे. काल इतकं निसर्गरम्य जिथून नर्मदा माईचा उद्गम आहे अशा ठिकाणचं दर्शन, स्नान आणि तिथं सगळं नर्मदा माईची पूजा करायचा आपल्याला सुअवसर भेटला. पहिल्यांदा असं झालं की इतका वेळ जवळजवळ तासभर त्या माईच्या बंगल्याच्या त्या ठिकाणी पूजेला इतकं बसता आलं. हे आम्ही इतकी आलो पण इतकी गर्दी आणि इतकी घाईगडबड असते ते बसू सुद्धा देत नाही इतक्या वेळ. पण काय आपल्यावर सद्गुरूंची कृपा, काय आपलं सुंदर व्यवस्थापन. तासभर आपलं सगळं विष्णू सहस्रनाम, साधू सुद्धा, अजून तिथलं स्थानिक महात्म्य आणि पूजा हे सगळं आपलं व्यवस्थित निवांत आपल्याला छान करता आलं. ही खरोखर सद्गुरू महाराजांची आपल्यावर कृपा, नर्मदा माईची आपल्यावर कृपा. प्रामाणिक असं स्थान. आता काल आपल्याला जास्त तिथं चिंतनाला वेळ मिळाला नाही, पण तिथं ज्या प्रकारे मा पार्वती यांचं जन्मस्थान हिमालय आहे त्या प्रकारे नर्मदा माईचं जन्मस्थान हे उद्गमस्थान हे मेकल पर्वताचा तो अमरकंटक क्षेत्र आणि माईकी बगिया. ह्याच्यामध्ये लहानपणीच्या सगळ्या लीला ज्यावेळेस कन्या स्वरूपामध्ये नर्मदा माई होती त्यावेळेस सगळ्या लीला ह्या त्या माहिती बगिया या क्षेत्रामध्ये झाल्यावर नर्मदा माईची. नर्मदा माईच्या परिक्रमेच्या अंगभूत हे कन्यापूजनाचं का महत्व आहे? कारण की नर्मदा माईचं मूळ स्वरूप हे कन्या स्वरूप आहे आणि त्यामुळे नर्मदा माईची परिक्रमा असेल, तिचा प्रारंभ असेल, तिच्या समाप्तीला असेल किंवा मध्यातही ज्यावेळेस शक्य असेल त्यावेळेस ज्या कन्या असतात त्यांचं पूजन म्हणा, त्यांची सेवा म्हणा, त्यांची प्रसन्नता, त्यांच्याकडून आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे. ज्यावेळेस पासून नर्मदा माईचं वास्तव्य कन्या स्वरूपात त्या अमरकंटक पर्वतावर राहिलं त्या पर्वताची दिव्य शोभा ही वाढत गेली. त्या पर्वतावर अशी दिव्यता राहिली की जगामध्ये न प्राप्त होणाऱ्या, काही अंशामध्ये तर हिमालयामध्ये सुद्धा न प्राप्त होणाऱ्या वनस्पती तिथे प्राप्त. आणि आपण ज्या बर्फानी दादांचा आपण वर्णन थोडंसं भौतिक स्पर्श केला होता, 350 वर्ष जे जगले तर ते अमरकंटक क्षेत्री राहायचे. अजूनही त्यांचे 2-3 ठिकाणी आश्रम होते, तिथे राहायचे आणि त्यांनी 3दा कायाकल्प केला होता. कायाकल्प हा योगातला एक प्रकार आहे, आयुर्वेदातला हा प्रकार आहे. 100 वर्ष झाले त्या शरीराला की एकदा कायाकल्प ते करायचे. त्याच्यामध्ये विविध औषधींचं सेवन आहे, त्याच्यामध्ये विशिष्ट योगाभ्यास करणं हे असतं. काही योगाभ्यास असेल, काही आयुर्वेदिक औषधी असतील, वनस्पती त्यांचं विशेष प्रमाणामध्ये विशेष मात्रेमध्ये सांगितलेल्या विधीनुसार ग्रहण जर केला तर कायाकल्प होतो. बरं, आता कायाकल्प होतो म्हणजे काय? तर जो जे शरीर जर्जर झालेलं असतं त्या शरीराचा जर्जरपणा, त्या शरीराचं म्हातारपण, त्या शरीराचं वार्धक्य निघून जातं. बरं, आजकाल त्या विधी लुप्तप्राय झालेल्या आहेत. ज्यांनी केलाय, ज्यांना त्याचा अनुभव आहे अशा प्रसिद्ध लोकांमधले तर फक्त हे बर्फानी दादा हेच होते. बरं, लोक म्हणतात त्या औषधी आजकाल का मिळत नाही, आजकाल का कसं होत नाही. महाराज, कालच आमचा कोणाशी तरी बोलताना विषय झाला. आपल्याकडे कणाकणामध्ये चैतन्य मानले गेलेले आहे आणि आपल्याकडे मानलेला आहे म्हणल्यापेक्षा आहेच. जळी विठ्ठल जळी स्थळी भरला, आपला हा संतांनी दिलेला सिद्धांत आहे, आपल्याला धर्माने दिलेला सिद्धांत आहे. प्रत्येक कणाकणामध्ये, प्रत्येक तत्वामध्ये चैतन्य असतं आणि त्या चैतन्याची कृपा ही आपल्याला प्राप्त करून घ्यायची असते. जर त्या चैतन्याची जर कृपा जर आपल्याला प्राप्त झाली तर आणि तरच त्याचं पूर्ण फळ शास्त्रामध्ये जे जसं सांगितलंय तसं आपल्याला मिळतं. बरं, वनस्पतीला सुद्धा असं सांगितलेलं आहे की कधी जायचं वळवाडून आणायचं असं नाही. त्याचे काही विशिष्ट मुहूर्त दिलेले, त्याचा काही विशेष काळ आहे.
त्या काळामध्ये जायचं, आदल्या दिवशी जाऊन आमंत्रण द्यायचं, त्याची प्रार्थना करायची, त्या वनस्पतीची प्रार्थना करायची की अमुक अमुक हेतूसाठी अमुक अमुक प्रमाणामध्ये मी तुमचं ग्रहण करत आहे आणि तुम्ही आम्हाला फळ द्या. हे दोन्ही इथं जोडले की इकडची शिटी मारते. चालू नाही, लाईट चालू आहे बघायचं. हॅलो, राम श्रीराम नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर बाहेर येतोय त्या पाठीमागच्या लोकांना. नर्मदे हर, नर्मदे हर. तर आपण हे सांगत होतो की पूर्वी वनस्पती फळ द्यायच्या ना आज देत नाही. हा फरक काय? हिमालयाच्या असतील, नर्मदेच्या काठच्या असतील, असं असतं त्यांचं विशिष्ट ठरलेल्या मुहूर्ताधिकांवर प्रार्थना करून आमंत्रण द्यायचं असतं आणि मी या हेतूसाठी तुमचं ग्रहण करतोय, आमच्यावर कृपा करा ही त्यांना प्रार्थना करायची असते. आणि दुसऱ्या दिवशी जाऊन ठरलेल्या मुहूर्तावर जाऊन मग प्रमाणामध्ये जितकं शास्त्रात सांगितलं त्या प्रमाणामध्ये तितक्या प्रमाणामध्ये वनस्पती आणायची आणि मग त्याला अभिमंत्रित करून मग त्याचं ग्रहण करायचं श्रद्धेने. असं जर केलं तर त्या वनस्पतीची कृपा होते. बरं, आपल्याकडे प्रत्येक तत्वाची पूजा, अरे आपण पाषाणाची पूजा करणारे लोक, पाषाणाची आपण पूजा नाही करत, पाषाणाच्या माध्यमातून भगवंताची पूजा. आपण ग्रंथाचं पूजन काय करतो? ग्रंथाच्या माध्यमातून त्या ग्रंथाची सुद्धा आपल्यावर कृपा व्हावी, त्याप्रमाणे वनस्पती सुद्धा आपल्यावर कृपा झाली तर त्याचं शास्त्रामध्ये सांगितलेलं फळ होतं. आज कुठली कंपनी या सगळ्या नियमांचं पालन करते? मुहूर्तावर जायचं, त्या वनस्पतीची प्रार्थना करायची, मग अभिमंत्रित करून सिद्ध व्हायचं. मग आयुर्वेदिक गोळ्या औषध जरी घेतल्या तरी कुठल्या गोळ्या औषधाचं फळ मिळायला लागतं? जसा सांगितलाय तसा विधी संभव नाही, कुठलाही असो, किती मोठी आयुर्वेदिक असो. त्यामुळे तसं फळ मिळत नाही. पण जे त्या सगळ्या नियमांचं पालन करून त्या औषधीला ग्रहण करतात ना, त्या औषधी वनस्पतीची सुद्धा कृपा त्यांच्यावर होते. बर्फाणी दादा हे त्यातले एक होते. बरं, 3दा त्यांनी अशा प्रकारे कायाकल्प केला. प्रत्येक 100 वर्षानंतर प्रत्येक 100 वर्षानंतर कायाकल्प करत गेले आणि त्याच्यानंतर त्यांचा म्हातारपण हे निघून जायचं. पण आणि आता आम्ही ज्यावेळेस त्यांचं दर्शन केलं त्यावेळेस 60 दिसायचे, सुमारे 60 वर्ष. आणि त्यावेळेस आम्ही पाहिलं त्यावेळेस साधारण काहीतरी 343 वर्ष असं त्यांचं हे होतं. आणि त्यावेळेस त्यांचं बोलणं सरस, अरे अशा महात्म्याला पाहणं सुद्धा किती दुर्लभ आहे. ते श्वास घ्यायचे ना तर श्वास सुद्धा इतका दीर्घ असायचा त्यांचा. श्वास जसा आपण पटापट घेतो त्या प्रकारे श्वास घ्यायचे नाही. त्यांच्या श्वास घेण्यामध्ये, साध्या श्वास घेण्यामध्ये सुद्धा 20-25 सेकंदाचा फरक असायचा. एकदा श्वास घेतला की 20-25 सेकंद. ते साधं त्यांचं काय, त्यांचं योगाचं राहणं वगैरे, काय त्यांचा आहार करणं, ते आपल्यासारखं ताट भरून जेवण कधी राहायचं नाही. त्यांचं जेवण घासावर असायचं. किती खायचं, काय नाही, किती प्रमाणात खायचं, वनस्पती पण एवढं आहे. असीम जर काही घेत होते तर ते नर्मदा जल घेत होते. साधं पाणी कधी पिलं नाही, प्यायचं तर नर्मदा जलच प्यायचं. अशा त्यांना विचारायचे, महाराज हमें भी कुछ बताओ, हम भी जो है कायाकल्प कर सके, हम भी दीर्घकाल जी सके. ते एकच म्हणायचे, नर्मदा मैया पर श्रद्धा रखो, नर्मदा माई सब जो है तुम्हारे अधिकार अनुसार, तुम्हारी योग्यता के अनुसार मार्ग प्रशस्त करेगी. काल कीर्तनामध्ये आपण ऐकलं ना, मागणी मागायला सुद्धा अधिकार लागतो. प्रत्येकाची पात्रता वेगळी असते आणि सद्गुरू महाराज असतील, देवता असतील, हे कृपा करतात ना, आपापल्या पात्रतेनुसार करतात. बरं, संतांचा सुद्धा उद्देश कसाच आहे ना, अधिकार कैसा करुपदेश. प्रत्येकाला एकच उद्देश लागू पडेल असं नाही, प्रत्येकाचा अधिकार वेगळा असतो, प्रत्येकाचे पूर्वजन्मीचे संस्कार वेगवेगळे असतात. अशा प्रकारचे सिद्ध महापुरुष हे नर्मदा माईच्या काठावर हे जागोजागी असतात. आपल्या महाराष्ट्रातले थोर संत
शेगावचे गजानन महाराज, त्यांच्याही चरित्रामध्ये वर्णन येतं की गजानन महाराज हे नर्मदा माईच्या तीरावर, खास करून ओंकारेश्वर या क्षेत्राचंच वर्णन आहे की तिथं आपल्या भक्तांना घेऊन तिथं ओंकारेश्वरच्या यात्रेला येतात, नर्मदा माईच्या काठावर येतात, विविध पर्वांच्या वेळेस येतात. आणि प्रसंग तर खूप सुंदर आहे त्यांचा. नावेमधून भ्रमण चालू असतं आणि ज्यावेळेस सगळ्या भक्तांना घेऊन गजानन महाराज नावेतून जात असतात, गजानन महाराजांची पोथी कोणी वाचली? आलंय की नाही? हातामध्ये वाचला की नाही प्रसंग? ज्यावेळेस नावेमधून जात असतात गजानन महाराज, नाव फुटते. अहो, आज इतका आधुनिक विज्ञानाचा काळ आहे, आजही काही तंत्रज्ञानात बिघाड झाली तर अवघड होतं. तो काळ, त्यावेळेस काही अशा आधुनिक नाव वगैरे नसायच्या, अगदी लाकडाची नाव वगैरे अशा प्रकारचं. आणि सगळे आता नाव कुठली पाणी यायला लागलं आणि त्यानंतर आता भक्त तर घाबरले, स्वाभाविक. काही जणांना विश्वास होता, आता ते गजानन महाराजांच्या पायाशी बसले, गुरु महाराज काही करा, गुरु महाराज काही करा. मध्यामध्ये नाव होती बरं, अगदी नर्मदेच्या पात्रामध्ये पाणी वाढलेलं, पूर आलेला. आणि तिथ्यात हे ज्यावेळेस अशी स्थिती होती की आता काही काठाला लागणं शक्य नाही, पोहत एक कन्या आली आणि ती कन्या जोरात धक्का देते नावेला, आणि नावेला धक्का देते. आता सगळेच बावरले, सगळेच घाबरलेले, आणि जोरात धक्का देत ती, आता छोटी कन्या पण तिच्या धक्क्यामध्ये इतकं आहे. गजानन महाराज शांतपणे पाहतायत, ते त्यांना माहितीये काय लिहिलंय. ते कोणाचं स्मरण करत होते? नर्मदा माईचं स्मरण करत होते. माई, तुझ्या दर्शनाला आलेले, तुझ्या सेवेसाठी आलेले, तुझ्या स्नानासाठी, तुझ्या अवघडण्यासाठी आलेले त्या भक्तांना तू त्रास होऊ देणार आहेस का? अरे साध्या सिद्ध संतांचा सोडा, साध्या एखाद्या सामान्य भक्ताचा शब्द सुद्धा नर्मदा माई पडू देत नाही बरं. काय सांगावं, इतकी दयाळू आहे. परिक्रमेमध्ये जर एखाद्या साध्या परिक्रमेवासाने, साधू संत म्हणत नाही, आता आपल्या महाराष्ट्रातले जितके लोक परिक्रमाला निघतात, जितके परिक्रमावासी आहेत, 80% महाराष्ट्रातलेच असतात. कोणी जॉब करणार असतं, कोणी अजून काही करणार असतं, कोणी सगळे काही साधू बॅकग्राऊंडचे असतात, अशातलं नाही. जर हट्ट केला नर्मदा माईला, माई मला हा पदार्थ खायची इच्छा आहे, तो पदार्थ नर्मदा माई कुठल्या रूपात दिल्याशिवाय, खाण्यापिण्याचा पदार्थ असो, व्यवस्थेचा असो, सुविधेचा असो, कोणी जर नियम घेतला की माई माझा हा कडक नियम आहे, मला पूर्ण परिक्रमा होईपर्यंत सोहळ्यातच जेवायचं, त्याचा निर्धार असावा, तसा नर्मदा माई सगळी व्यवस्था करते. अरे टेमे स्वामी महाराजांपेक्षा कठोर नियम कोणाचे असतील? त्यांचं सगळं सोहळं असेल, त्यांच्या सगळ्या नियमांचं ते परिपूर्ण अक्षुण्ण ठेवण्यासाठी नर्मदा माई, सामान्य कोणी साधक असेल, सामान्य भक्त असेल, सामान्य परिक्रमावासी असेल, त्याचा सुद्धा शब्द कोण देत नाही. इथं तर साक्षात गजानन महाराज स्मरण करत होते, कन्येच्या रूपामध्ये नर्मदा माई प्रकट होते, धक्का देत नावेला पार लावते. आता पार लावल्यावर बरं झालं बाबा वाचलो आपण, बरं झालं बाबा वाचलो आपण, सगळेच्या सगळे चर्चा करू लागले. वा, ती कन्या कुठे जिने आपल्याला धक्का दिला, आपल्या नावेला, आपण तिचं पूजन करू, आपण तिला साडी चोळी करू, आपण तिला अजून काय कपडे करू, आपण तिला खाऊ घालू वगैरे, सगळे शोधतायत. आता कन्या कुठे भेटते? कोणालाच भेटत नाही. गजानन महाराज फक्त स्मित हास्य करत राहतात. आणि ज्यावेळेस सगळे भक्तगण येतात, महाराज अहो जिने आपली नाव वाचवली, जिने आपल्याला प्रवाहातून वाचवलं, ती कन्या तर कुठे दिसत नाही. ते म्हणाले, वेळांनो, ती कन्या दुसरी तिसरी कोणी नाही, साक्षात नर्मदा माई. नर्मदा मैया की जय. ती परत कशी मिळेल तुम्हाला? सगळ्यांनी नर्मदा माईचा तिथं जय जयकार केला आणि मोठं अन्नदान, नर्मदा माईची मोठी महापूजा आणि नर्मदा माईच्या निमित्ताने मोठं कन्यापूजन वगैरे इत्यादी केलं. जितके काही सिद्ध महापुरुष आहेत ते सगळे नर्मदा माईच्या काठावर येऊन आस्वादन करतात. हे तर आधुनिक काळातले आहेत. गजानन महाराज असतील, अन्य सिद्ध महापुरुष असतील, बर्फानी दादा असतील, दोन्हीवाले दादा असतील, ते सगळेच्या सगळे नर्मदा माईचा आश्रय घेतात. हे सगळेच्या सगळे सिद्ध नर्मदा माईचा आश्रय घेतात. नर्मदा माई अमरकंटकापासून निघून पुढे पुढे सगळ्या स्थानांना पावन करत विविध
नद्यांना आपल्यामध्ये धारण करत करत पुढे चालते. इथं बंजारा नदीला आपल्यामध्ये नर्मदा माईने धारण केलेलं आहे. बरं, अनेक नद्यांचा संगम नर्मदा माईमध्ये होत जातो आणि अनेक सिद्धांवर कृपा नर्मदा माई करत जाते. प्राचीन काळच्या सिद्धांचं वर्णन करत असताना श्री सूत महर्षी इथं वर्णन करतात की महर्षी वेदव्यासांना सुद्धा वेदांचं विभाजन करण्यासाठी, पुराणांची रचना करण्यासाठी जी प्रेरणा प्राप्त झाली, जी प्रज्ञा प्राप्त झाली, ती प्रज्ञा ही नर्मदा माईच्या काठावर झालेल्या तपस्येने प्राप्त झाली. बरं, कोणी कितीही भगवंताचा अवतारी महापुरुष असो, त्याला जर काही कार्य करायचं म्हणलं ना तर त्याला तपस्येचा अधिष्ठान लावावं लागतं. काल आपण आपल्या बसमध्ये याचा विचार केला. संत श्री गुलाबराव महाराज हे साक्षात भगवंताच्या रसातली गोपी होते. बरं, ते स्वतः म्हणायचे मी पंचलतिका नावाची गोपी आहे. आणि असे गोपी रूप असणारे श्री संत श्री गुलाबराव महाराज हे थेट आले आणि त्यांनी अवतार कार्य सुरू केलं अशातला भाग नाही. बरं, त्यांनी आधी एक जन्म तपस्येमध्ये घालवला. त्यांचं त्या जन्माचं नाव होतं स्वामी बेचरानंद. आणि कुठं घालवला त्यांनी गुजरातमध्ये नर्मदा माईच्या काठावर एक जन्म घालवला तपस्या रूपाने. आणि त्यावेळेस त्यांनी नर्मदा परिक्रमा केली. आणि पुढच्या जन्मामध्ये म्हणजे ज्यावेळेस गुलाबराव महाराजांच्या जन्मामध्ये आले त्यावेळेस परिक्रमेमध्ये भेट झालेल्या एका, काल हा सगळा प्रसंग आम्ही विस्ताराने ऐकलाय, मायबाई होत्या त्यावेळेस गाडीवरच. तर त्या नर्मदा परिक्रमा करत असणाऱ्या एका शेठजींची भेट झाली होती. पुढच्या जन्मामध्ये त्यांना स्मरण करून दिलं, ओळखलं का म्हणून, आणि सगळी पुन्हा त्यांना आठवणीत करून दिल्या. ते चकित झाले. आम्ही तर समजले स्वामीजी गेले, पण आता ह्या इथे विदर्भामध्ये ते जन्माला आलेले आहे. ते सगळ्यांना सांगू लागले. गुलाबराव महाराज म्हणाले त्या पूर्वजन्मीचं स्मरण आता करायचं नाही, त्याची कोणाशी जास्त चर्चा करायची नाही, आता तो विषय बंद करायचा. पण त्या संवादामध्ये लक्षात आलं की गुलाबराव महाराजांनी नर्मदेच्या काठी फक्त वास्तव्य नाही तर नर्मदा माईची परिक्रमा सुद्धा केली. आणि त्याच्यानंतर एक जन्म तपस्येमध्ये घातल्यानंतर पुढच्या जन्मामध्ये काय त्यांचं कार्य. अरे लहानपणी 5-6 वर्षाचा असताना, 7-8 वर्षाचे असताना सुद्धा गुलाबराव महाराज हे जेवायला बसायचे तर देवाला आवाहन करायचे. बरं, आणि ज्यावेळेस ते देवाला आवाहन करायचे आसपास खोलीमध्ये पंक्तीला बसणाऱ्या सगळ्या लोकांना तुळशीचा सुगंध यायचा. देवाचं आवाहन झाल्याशिवाय हे शक्य का? अहो, सगळे लोक ज्यावेळेस झोपायचे रात्रीच्या झोपेमध्ये गुलाबराव महाराज असं बसून पद्मासनामध्ये बसून समाधीच करायचे. एकदा त्यांची समाधी वेळेमध्ये उघडली नाही तर अंतिम संस्काराची तयारी झाली बरं त्यांची. आणि तितक्यात कोणीतरी सांगितलं म्हाताऱ्याने की बाबा हे प्रकार हा ऐकला होता की समाधी अशी असते म्हणून घाई करू नका जायची म्हणून. आणि थोड्या वेळाने मग उशिरा समाधी उघडली. पण लोकांना काही गांभीर्य असतं का? नात्यातल्या लोकांना काही गांभीर्य असतं का? त्यांना उलट शिव्या बसल्या असं काय सोंग करायला असलं. आणि त्याच्यानंतर बालपणीच त्यांची दृष्टी गेली. बरं, बालपणीच दृष्टी गेली. 34 वर्ष फक्त जगले गुलाबराव महाराज. आणि त्यांच्या ग्रंथांची संख्या 134. आणि ग्रंथांची संख्या त्यांची 134 आहे. आणि हे नका समजू की फक्त परमार्थावरच लिहिलं त्यांनी श्रुती, स्मृती, पुराण, इतिहास, आगम, दर्शन, तंत्र, संगीत, योग, आयुर्वेद, विज्ञान, गणित, आधुनिक विज्ञान या सगळ्यांवर त्यांची लेखणी अशी आभार चालली. त्यावेळेस भक्तीवर बोलायचे. मीराबाई सारखं त्यांचं गुण त्यांच्या रचना असायच्या. आणि ज्यावेळेस तर्क करायचे ना आद्य शंकराचार्य सारखं त्यांची तर्कबुद्धी असायची. बरं, त्यांच्या ग्रंथांचे इतके काही जटिल ग्रंथ आहेत आजपर्यंत अनुवाद सुद्धा नाही होऊ शकला नाही, मराठी असेल किंवा हिंदी असेल. आधुनिक जे दार्शनिक होते, डार्विन असेल किंवा अजून विविध दार्शनिक असतील, पाश्चात्य दार्शनिक असतील, त्या सगळ्यांचं खंडन ज्यावेळेस करायचे ना अशी तर्कबुद्धी प्राप्त व्हायची. आणि त्यांच्या पूर्व जन्मीच्या संवादामधून हे स्पष्ट होतं की जी प्रज्ञेचं जागरण त्यांना झालं हे नर्मदा माईच्या काठावर तपस्या उपासना करण्याने झालं. हा प्रसंग आपण आठवला महर्षी वेदव्यासांच्या प्रसंगात. आणि वेदव्यास महाराजांनी सुद्धा
भगवंताचे भलेही 24 अवतारामधले एक अवतार असतील, पण जर कार्य करायचंय ना तर तपस्या करणं क्रमप्राप्त असतं ना. महर्षी वेदव्यास येतात, नर्मदामाईच्या काठावर तपस्या करतात आणि नर्मदामाईची सुंदर स्तुती करतात. ती इतकी गोड स्तुती, इतकी सारगर्भित स्तुती आहे महाराज, ती स्तुती टाळा वाटत नाही. बस जसं नर्मदाटक आद्यशंकराचार्यांनी लिहिलेले त्या प्रकारे व्यासांनी केलेली नर्मदामाईची सुंदर स्तुती. मला अशी इच्छा आहे की आपण सर्वांनी ती गावी. मी इथून पुढे म्हणतो, आपण मागे म्हणण्याचा प्रयत्न करावा. खूप गोड अशी स्तुती. नर्मदा मैया की जय भगवती देवी नमो वरदे. जय पाप विनाशिनी बहुफल दे. जय शुंभ निशुंभ कपाल धरे. जय वांछित कायिनी सिद्धि वरे. जय चंद्र दिवाकर नेत्र धरे. जय पावक भूषित वक्त्रवरे. जय अंधकरीत्य विशोषकरे. जय लोक विनाशक राशिधरे. जय महिष विमर्दिनी शूलकरे. जय भैरव देह विलीन परे. जय विश्व पिताहि महेश नुते. जय लोक समस्तक पाप हरे. जय षण्मुख सायुध ईशनुते. जय सुर किन्नर हित मोहि भूते. जय सागर कामिनी गर्भसुते. जय लोक विशोधिनी शूलयुते. जय लोक विशोधिनी शूलयुते. जय विविध दरिद्र विनाशकरे. जय सेवक दोष विमुक्ति करे. जय नारद हर्षित दीननये. जय भव भय नाशिनी मुक्ति करे. जय भव भय नाशिनी मुक्ति करे. नर्मदा मैया की जय. व्यास महाराज आर्तभावनेने स्तुती करतात नर्मदामाईची. नर्मदामाई प्रकट होते. काय पाहिजे हे ज्यावेळेस मागायला सांगते त्यावेळेस वेदव्यास महाराज म्हणतात,
मयि देहि दया चक्षुर देहि दैत्य विनाशिनी दत्ते अनंत फलम तोष वरो देश कुलक्षय। माई मला अशा प्रकारचं दिव्य ज्ञान दे, अशा प्रकारचे दिव्य मला प्रज्ञा प्रदान कर की वेदांचं विभाजन पुराणांचं प्रणयन हे करण्याचं सामर्थ्य मला प्राप्त व्हावं। नर्मदा माई आशीर्वाद देते आणि म्हणते हे तुम्हाला काही सामर्थ्य प्राप्त होईलच, पण हे स्तोत्र नित्य म्हणलं असता त्यांच्यावर सुद्धा माझी कृपा झाल्याशिवाय राहणार नाही बरं। यमन कामयते कामम नरो हरतरंगिणी कामो कामो वाप्नोति पद भजना दरुत्तमम। सगळ्या ज्या मनोकामना असतील ते पूर्ण होती। एतर व्यासकृतं स्तोत्रम पठन्ति शिवसन्निधौ गृहे वा शुद्ध भावेन काम क्रोध विपर्जितः। हे असं सुंदर स्तोत्र आहे। हे नर्मदा माईच्या काठावर म्हणलं असता किंवा घरी सुद्धा आपण केल्यावर म्हणलं असता हे विशेष फळदायी स्तोत्र। अहं तस्य सदा प्रीतो रेवाच वृषभध्वजः विशेषात् पृष्ठते एव सर्व पापक्षयं करिष्यति। यमलोकं न ते यान्ति ये स्तुवन्ति नर्मदा। नर्मदा माईची विशेष कृपा त्या स्तोत्राने प्राप्त होते। नर्मदा माई या स्तोत्राला भगवान वेदव्यासांना अशा प्रकारे आशीर्वाद देते। नर्मदा माईची कुठल्याही माध्यमातून स्तुती असेल, स्तवन असेल, पूजन असेल हे करत जावं। आज आपला मुक्काम होशंगाबाद नर्मदापुरम या ठिकाणी पूर्वीचं याचं नाव नर्मदापुरम असंच होतं आणि नंतर मध्यकाळी होशंगाबाद झालं होतं, पण सरकारने पुन्हा त्याचं नाव नर्मदापुरम ठेवले। खूप सुंदर असं स्थान आहे, सुंदर असं स्थान। इंग्रजांच्या काळापासून तिथं बांधलेला घाट आहे। त्याचा सुद्धा इतिहास आपण कसा झाला होता हे आपण उद्या ऐकूच। पण त्या नर्मदापुरम हे दिव्य स्थान आहे। आपण गावाच्या आणि घाटाच्या जवळच एक आपलं मुक्कामाचं ठिकाण का दूर आहे? दूर किती दूर आहे अंदाजे? स्नानाला होणार आहे का उद्या? स्नानाला उद्या ना, हा आज आता गेल्या आता सांगतो ना। हा हा दर्शन तिथलं होणार आहे का घाटाचं? हा वंदन करायचं। हा वंदन करायचं आपल्याला। सुंदर असं ते स्थान आहे, ठिकाण आहे आणि विशेष म्हणजे आता सुंदर प्राचीन तिथं मंदिर आहे। विविध तीर्थांचं तिथं वर्णन आहे। आजही तिथं प्राचीन मंदिर, प्राचीन तीर्थ यांची सगळ्यांची अवस्थिती आहे आणि आपले एम स्वामी महाराज हे यात्रा करत करत त्या ठिकाणी थांबलेले होते। त्या ठिकाणी थांबलेले होते आणि तिथून दूरवर काही आतमध्ये एक मोठी दत्त आहे। त्या ठिकाणी आता पूर्वी दत्त नव्हता, पण औदुंबराचं वृक्ष होतं आणि एका भक्ताचा कोड घेऊन तेव्हा स्वामी त्या झाडाच्या खाली 3 दिवस राहिले होते आणि नंतर मग तिथे एक मोठी दत्ताचं स्थान झालं। आपल्या पुण्याच्या लोकांना गुळवणी महाराज माहित असतील, शक्तिपाताच्या परंपरेतले गुळवणी महाराज। त्यांना लोकनाथ तीर्थ स्वामींकडून शक्तिपात ज्या ठिकाणी प्राप्त झाला ते ठिकाण ते आणि नर्मदेच्या काठावर त्यांना तिथं शक्तिपात प्राप्त झाला। आता हे सगळे ठिकाण आपल्याला दर्शन आपल्याला हे प्राप्त होऊ शकत नाही, पण जिच्या कृपेने झाला त्या नर्मदा माईचं आपल्याला दर्शन सुलभ आहे। इकडे तिकडे पाण्याची काय गरज? जी जशी कृपा त्यांच्या सर्वांवर झाली तशी कृपा आपणावरही हो, हीच आपण नर्मदा माईला प्रार्थना करूया। झालेली सेवा घेऊया। नर्मदा मैया की जय।